शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आता पंढरपूरच्या जवळच खेड भाळवणी म्हणून गाव आहे, तर निवृत्ती पवार यांच्या शेतामध्ये आलो होतो. तर त्यांची इथं सिंगल फेजची 5 HP ची मोटर आहे बोरमधली. तर पहिल्यांदा त्यांनी पॅनल आणला, जोडला, पण पहिल्यांदा मोटर सुरू होत नव्हती. मग फोनवर बोलल्यावर आपल्या असं लक्षात आलं की आपण जो आतमध्ये कॅपॅसिटर दिला होता टचिंगचा, मोटर जुनी असल्यामुळे तिला जास्त टॉर्कची गरज आहे. म्हणजे नॉर्मल टचिंग 200-250 हा नॉर्मल कॅपॅसिटर येतो, त्याच्यावर मोटर पिकअप घेत नव्हती. मग आपण त्याला तो वाढवून 250-300 म्हणजे थोडासा मोठा टॉर्क टचिंगचा कॅपॅसिटर दिला. त्यानंतर त्यांनी तो पॅनल आणून जोडला आणि हाय टॉर्कनं मोटर सुरू होत होती. पण एक 20 सेकंदामध्ये म्हणजे पाणी वर आलं की बंद करत होतं. तर त्याचं रिझन काय होतं की ड्रायरन आणि ओव्हरलोड हे एम्पियर सेट केलं नव्हतं. कोणताही नवीन पॅनल जोडला की आपल्याला हे सेटचं बटन दाबून धरावं लागतं. लक्षात ठेवा, पॅनल नवीन जोडला तो एम्पियर सेट करून घेतो. पण ह्याच्यामध्ये आधीच्या केसमध्ये काय झालं होतं की ज्यावेळेस मोटर सुरू होत नव्हती, म्हणजे टॉर्क कमी पडत होता, त्यावेळेस मोटर जास्त एम्पियर ओढून घेत होती आणि त्यानं ती चुकीची व्हॅल्यू सेट करून घेतली होती. त्याच्यामध्ये ज्यावेळेस मोटर नॉर्मली सुरू होत होती त्यावेळेस ती कमी एम्पियर घ्यायला लागली, म्हणजे 18-19 एम्पियर घ्यायला लागली. आणि पॅनलच्या दृष्टीनं काय व्हायचं की ते ड्राय म्हणून बंद करून दाखवायचं. आधी मोटर सुरूच होत नव्हती, त्यामुळे जास्त एम्पियरला त्यानं सेट करून घेतलेलं. कोणताही पॅनल पहिल्यांदा स्वतः एम्पियर सेट करून घेतो, पण तुम्हाला त्यावेळेस काळजी घ्यायची आहे की मोटर सरळ आहे का, पाणी व्यवस्थित मारत आहे का आणि मोटर चालू होती का. जर मोटर सुरूच होत नसेल तर ओव्हरलोड म्हणजे जास्त एम्पियर सेट होऊ शकतं. मोटर उलटी फिरत असेल तरीही चुकीचं एम्पियर सेट होऊ शकतं. त्यामुळं कधीही शेतकऱ्यांनी पॅनल जोडल्यानंतर जर पाणी व्यवस्थित येत असेल, नॉर्मल असेल, तर मोटर सुरू झाल्या हे सेटचं बटन, मेनू आणि सेटचं बटन दाबून धरायचं. आता फक्त एवढं बटन दाबून न धरता आल्यामुळं एक 10-20 सेकंदात मोटर ट्रिप होत होते. तर आपण फक्त आलो इथं, पॅनल जोडला आणि मोटर सुरू झाल्या हे सेटचं बटन दाबून धरलं. मोटरचं सेटचं बटन दाबून धरल्या आता इथं तुम्हाला 19.0 दिसतंय, ऑन टाइम दिसतंय. तुम्हाला दिसतंय का क्लिअर बघा, ऊन आहे वर जरा. आता आपण इथं मोटर सुरू करून साधारणतः 6 मिनिटं झालेत, म्हणजे 114 दाखवतंय. हे 257 व्होल्टेज दाखवतंय. व्होल्टेज इथं अतिशय चांगलं येतंय. 257 म्हणजे स्टँडर्ड व्होल्टेज हे 230 आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतोय, पण इथं व्होल्टेज चांगलं आहे. हे ऑन टाइम 114, 257 हे व्होल्टेज आहे. 18.7 हा मोटरचा एम्पियर आहे. ONT म्हणजे ऑन टाइम. आता आपण प्रत्येक पॅनलला ऑन टाइम आणि ऑफ टाइम लावूनच देतो. का तर ही सिंगल फेजची मोटर आहे, फेज अर्थिंगची. ती साधारणतः आता 18-19 एम्पियरवर चालते. ह्याला ॲटो आहे आणि साधारणतः आपण जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर 16 तास ही सिंगल फेज लाईट असते. म्हणजे 8 तास 3 फेज आणि 8 तास सिंगल फेज. काही कारणास्तव जर कंटिन्यू 16 तास तुमची मोटर चालू राहिली तर जी काही केबल आहे, मोटरची केबल आहे, आतमध्ये जे काही कॅपॅसिटरच्या डब्या आहेत, आपल्या पॅनलचा जो काही कनेक्टर आहे, हा कंटिन्यू त्यामध्ये करंट जाऊन कॅपॅसिटर फुटायची भीती असते, केबल गरम होऊन जळायची भीती असते, किंवा स्टार्टरला सारखं मेंटेनन्स येऊ शकतो. कूलिंग टाईमची का गरज आहे की बाबा 2 तासातनं फक्त 10 मिनिटं तो बंद ठेवतो. त्या 10 मिनिटामध्ये काय होतं की तो जी काही मोटर आहे ती बंद झाल्यामुळं करंट 0 होतो. जे काय टेम्परेचर वाढलेलं असतं कनेक्टरचं, कॅपॅसिटरचं, कॉन्टॅक्टरचं, ते सगळं थंड होतं. ते थंड झाल्यामुळं ते सारखं जळायची शक्यता ही आपली कमी होते. त्यामुळं कूलिंग टाईम शक्यतो सगळ्यांनी वापरा. आपण सिंगल फेज आणि 2 फेजच्या प्रत्येक पॅनलमध्ये कंपल्सरी कूलिंग टाईम लावून देतो, जेणेकरून मेंटेनन्स कमी यावा. त्यानंतर ड्रायरन ओव्हरलोडसाठी तुम्हाला फक्त हे सेटचं बटन दाबायचं आहे. आता तुम्हाला कधीही व्हॅल्यू अपडेट करायची आहे. सपोज तुम्ही हा पॅनल चुकून दुसऱ्या मोटरला जोडला, तिचं एम्पियर कमी जास्त असू शकतो. परत एकदा तुम्हाला फक्त हे सेटचं बटन जाऊन दाबायचं आहे. सेटचं बटन जसं दाबाल तुम्ही तर ह्याच्यावर SPC असं लिहून येतं. SPC म्हणजे सेटिंग पॉवर करंट. म्हणजे जो काय तो करंट आहे हा सेट त्याच्या स्वतःच्या लक्षात ठेवतो. 10 एम्पियरला तुम्ही जर सेटचं बटन दाबलं असेल तर 8च्या खाली गेलं म्हणजे 20% लेस हे ड्रायरन दाखवतो. 40% एक्स्ट्रा म्हणजे 14च्या वर गेले की ते ओव्हरलोड दाखवतं. तर अशा प्रकारे तुम्ही पॅनल सेट करू शकता. आता इथं बघताय एकच DMCची फ्यूज वापरली त्यांनी. ह्या पण आता चांगल्या फ्यूज आहेत, बदलल्यानंतर त्या DMCच्या वापरतील. शक्यतो लग्ज वापरा, कनेक्शन टाईट ठेवा, लग्ज वापरा.
कूलिंग टाईम लावा जेणेकरून तुम्हाला मेंटेनन्स कमीत कमी येईल. आता एवढ्या लांब फक्त आम्हाला काय यावं लागलं तर हे सेटचं बटन की त्यांना थोडंसं दाबायचं लगेच हे कळलं नाही का, तर जेव्हा पण काही त्याच्या आतमध्ये एखादी रॉंग व्हॅल्यू सेट असते ह्या मोटरपेक्षा, म्हणजे त्याच्या आत जी काही एक व्हॅल्यू होती आणि ही मोटर 19 एम्पियर करंट घेत होती, तर ह्या पॅनलला आपण जेव्हा पण काही अपडेट करतो किंवा नवीन पॅनल पहिल्यांदा जोडतो, मोटर सुरू झाल्या हे बटन दाबून धरणं हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही शेतकऱ्यांनी नवीन पॅनल डिजिटल असेल इन्स्टॉल केला तर एकदा हे सेटचं बटन दाबा, एम्पियरवर नेहमी लक्ष ठेवत जावा. आता इथं तुम्हाला क्लिअर कळतंय की व्होल्टेज आहे 18.9 करंट आहे, म्हणजे आता ह्यांच्या मोटरचा 19 एम्पियर करंट आहे. आता बाय चान्स कधी ह्याच्यातलं पाणी संपलं तर हा एम्पियर कमी होईल. काय एम्पियर कमी होतं तर त्या मोटरचा लोड, पाणी संपल्यामुळं मोटर मोकळी फिरते, मोकळी फिरली की तिला ताकद लागत नाही, पाणी वर ढकलायला ताकद लागते. पण जर पाणीच नसेल तर ती मोकळी फिरते, मोकळी फिरली की ती करंट ओढून घ्यायचं कमी होते. करंट ओढून घेतला म्हणजे 15-16 जर ती घेत असेल तर हा पॅनल लगेच ड्राय म्हणून बंद करतो. पण आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की पाणी असताना पण जर ड्राय दाखवत असेल तर ह्या वेळेस काय करायचं, शक्यतो असं होत नाही, पण जर वरनं व्होल्टेज हे खूप जास्त आलं तर तुम्ही परत एकदा नवीन एम्पियरची व्हॅल्यू सेट करू शकता, पाणी असून पण जर एम्पियर कमी. किंवा आता बाय चान्स एखादा आतमध्ये आपण इथं रनिंगचे आणि टचिंगचे कॅपॅसिटर जोडलेत, तर आता बऱ्याच लोकांना माहिती की अधूनमधून एखादा कॅपॅसिटर हा खराब होऊ शकतो. आता इथं आपण 50 आणि 72चे 2 कॅपॅसिटर जोडलेत, ह्यातला एखादा कॅपॅसिटर उडला तर आता हा कॅपॅसिटर काय करतो, मधल्या फेजला पॉवर देत असतो. आता 2 कॅपॅसिटरची पॉवर जर एकावरच आली तर मोटरवर लोड वाढणार, म्हणजे करंट वाढणार, आणि हा जो 19 आहे हा 24-25 एम्पियर जाईल आणि पॅनल बंद करणार, ओव्हरलोड. तर कधीही शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, शेतकरी मित्रांनो, की जर कोणताही पॅनल हा ओव्हरलोड दाखवत असेल तर तुम्ही नवीन व्हॅल्यू सेट करू नका, सेटचं बटन दाबून मोटर चालू करू नका. ज्यावेळेस ओव्हरलोड दाखवतंय म्हणजे मोटर नेहमीपेक्षा करंट जास्त ओढून घेते. मोटरनं करंट कमी ओढला तर चालतो, पण जास्त करंट ओढून घेतला तर आपल्याला त्या मोटर जळण्याची रिस्क असते. त्यावेळेस तुम्ही स्वतः या पेटीपाशी तुमचा कॅपॅसिटर योग्य आहे का, मोटरचं बुशिंग बेरिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, बुशिंग बेरिंग जरी गेलं तरी मोटर जास्त करंट ओढून घेते, केबलचा जॉईंट कुठं लूज झाला आहे का, करंट जास्त ओढून घ्यायचे हे बरेच प्रॉब्लेम आहेत, त्यातला तुम्ही तो फाइंड आउट करा, तो सॉल्व्ह करा. पॅनल काय करेल, तुम्ही सपोज आता 26 एम्पियर घेतली, तुम्ही बटन दाबून धरलं की तो ओव्हरलोडनं बंद करणार नाही, मोटर चालू ठेवेल, पण त्यामध्ये आपल्या मोटरचं नुकसान आहे. त्यामुळे शक्यतो डिजिटल मीटर वापरा. डिजिटल मीटरमध्ये अधूनमधून तुम्ही लक्ष ठेवा, आलेलं व्होल्टेज किती आहे, मोटरचा करंट नेहमी सारखा आहे का, जेवढं व्होल्टेज महत्त्वाचं आहे तेवढंच मोटरचा करंट पण महत्त्वाचा आहे. कूलिंग टाईम, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या 3 फेजचं नॉर्मल व्होल्टेज, नॉर्मल करंट, सिंगल फेजचं व्होल्टेज करंट, 2 फेजचं व्होल्टेज आणि करंट, नेहमीपेक्षा करंट कमी जास्त झाला तर एखाद दिवशी बंद राहू द्या मोटर, पण ती सारखी जळण्यापासून त्याचं सुरक्षा पाहिजे. त्यासाठी आपण पॅनलमध्ये ड्राय रन आणि ओव्हरलोड हे प्रोटेक्शन देतो. धरून चला आता ह्या पॅनलमध्ये हे प्रोटेक्शन नसतंच दिलं आपण तर काय, मोटर कंटिन्यू चालू राहिली असती, पण भविष्यात कधी प्रॉब्लेम झाला तर त्यानं बंद केलं नसतं. ते बंद व्हावं म्हणून हे प्रोटेक्शन आहे. आणि त्याच्यावर साधा ऑप्शन काय की फक्त सेटचं बटन दाबणं, हे एवढंच आहे. इतकी छोटीशी गोष्ट होती, पण त्यांचा पण बऱ्याच वेळा फोन आला. मग आता आम्हाला पण चला एनी हाऊ जाणं, त्या कस्टमरचं समाधान करणं हे गरजेचं आहे, का तर आम्ही पण त्याला काय देणं लागतो, बांधील लागतो. तर त्यासाठी आम्ही येऊन आता हा सेट केलेला आहे. बंद झाल्यानंतर आपोआप चालू होती का? आता बरोबर आहे, नंतर जर आता आपण कूलिंग टाइम लावलं, cooling time. 2 तास मोटर चालणार, 10 मिनिटं बंद होणार, परत ऑटोमॅटिक चालू होणार. तुम्ही इथं स्वतः थांबा, बघा, करेक्ट घड्याळात टायमिंग लावा. का दिलंय कूलिंग टाइम तर ते थंड राहावं म्हणून. तुम्हाला नको असेल तर तो काढू पण शकतो आपण एका मिनिटात, पण असलेलं चांगलं आहे. 10 मिनिटांना आपल्याला खूप काही फरक पडत नाही, पण आपलं नुकसान हे कमी होत आहे. तर अशा प्रकारे हे पॅनलचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. माझं अजून एक बऱ्याच जणांना म्हणणं आहे की गोल्ड कॅपॅसिटरच्या ऐवजी तुम्ही चौकोनी डबा कॅपॅसिटर वापरला तर अजून उत्तम. उन्हाळ्यात गोल्ड कॅपॅसिटर अधूनमधून उडतात, तो पण मेंटेनन्स नको असेल तर तुम्ही चौकोनी कॅपॅसिटर वापरा. नेहमी पॅनल घेताना आता तुम्ही इथं बघा, छोट्या गोष्टीत की DMCचा कनेक्टर वापरलेला आहे, वायरिंग हे जाड आहे. आता प्रत्येक नट हा टाईट ठेवा. 20 एम्पियर करंट जातोय, सपोज हा नट जर लूज असेल
तर इथं गरम होऊन तो हॉटस्पॉट तयार व्हायची शक्यता असते. त्यामुळं पॅनलमधले प्रत्येक नट तुमचे टाईट पाहिजेत. एम्पियर सेट पाहिजे. आलेल्या पाचीच्या पाची वायरी ह्या तांब्याच्या पाहिजेत, कॉपरच्या. जर बाय चान्स तुम्ही अल्युमिनियमची वायर जोडली, अल्युमिनियम हे करपतं, म्हणजे गंजलं की त्यातनं करंट जात नाही आणि हा कनेक्टर बस्ट मारू शकतो. त्यामुळं कनेक्शन टाईट, एम्पियर सेट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. या व्यतिरिक्त जर काय डाऊट असेल तर आपल्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. धन्यवाद.